ठीक आहे, आलोय मित्रांनो, आलोय काय मी? हॅलो, मला कोणीतरी हाय करा, कॉमेंट्स करा मला. जय भीम मित्रांनो. मी ब्ल्यू मॉर्निंग या पेजवर, FB पेजवर आपल्या सर्वांचं स्वागत करत आहो. मी माझ्या काही निवडक कवितेचे वाचन आज करणार आहे. आजचा क्रूर, समकाल आणि माझा हस्तक्षेप हे माझ्या आजच्या कविता वाचनाचं एक सूत्र आहे. मी पहिल्यांदाच काही ऋण व्यक्त करतो की विकास तातड या आपल्या धडाडीच्या आंबेडकरी चळवळीतील विद्यार्थी कार्यकर्त्यांनी हे निमित्त संवादाचं मला उपलब्ध करून दिलं आणि मला विशेष आनंद होत आहे आपल्याशी या फेसबुक लाईव्हच्या निमित्ताने संवाद करताना. मित्रांनो, मी या अमरावती या विदर्भातली आजूबाजूच्या या सगळ्या या विदर्भाच्या मातीतून ही जी नवीन पिढी एक काही ज्ञान सत्तेच्या मध्ये इंटरफेअर करत आहे, त्या सर्वांचं मी कौतुक करतो. त्यामध्ये आमचा विकास तातड तर आहेत, त्याचा जो भाऊ आहे विपिन तातड, ज्याने रॅपच्या माध्यमातून समस्या मांडलेली आहे. शेवटच्या माणसाचं काय बोलणं आहे, काय प्रश्न आहे, त्या रॅपच्या माध्यमातून त्याने मांडलेले आहे. किंवा आमचा प्राध्यापक विशाल ठाकरे असेल, यानेही एक महत्वाचे प्रश्न व्यवस्थेच्या संदर्भामध्ये तो उपस्थित करत आहे. सुखदेव उंद्रे असतील, डॉक्टर सुखदेव उंद्रे असतील, किंवा स्नेह मगर असेल, आंबेडकरवादी स्त्रियांचा डिस्कोर्स ती नव्या पद्धतीने मांडत असेल, किंवा आमचा कुणाल रामटेके आहे, त्यानेही एक महत्वाची भूमिका ह्या काळामध्ये तो वठवत आहे. किंवा मीडियामध्ये काम करणारी आमची मयुरा चौधरी असेल, किंवा अभिनय क्षेत्रामध्ये काम करणारा चला हवा येऊ द्या अंकुर वाढवे असेल, शमा वसे असेल, किंवा साची जीवने असेल. ही जी विदर्भातल्या मातीतील हे जी नवीन पिढी आहे, ती एक काही महत्वाचं गंभीर स्वरूपाचं करू इच्छिते आहे. मी त्या सगळ्यांचं पहिल्यांदाच एक कौतुक तुमच्या पुढे करतो. मी थोडासा माझा एक परिचय मी तुमच्या पुढे ठेवतो. मी सुनील अभिमानवचार, मुंबई विद्यापीठामध्ये मराठीचे अध्यापन करतो. माझी काही एक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. कविता संग्रह साधारणतः मी ग्लोबल वर्तमानाच्या कविता, मी महासत्तेच्या दारात कटोरा घेऊन उभा राहणार नाही, किंवा ब्रो फॉक्स माइंड ऑफ कॅपिटलिस्ट, किंवा पोएम्स ऑफ दी ऑक्युपाय एव्हरीथिंग, आणि केंद्र हरवत चाललेला वर्तुळाचा परी अलीकडे प्रकाशित झालेला, आणि त्याचा अनुवाद योगेश मैत्राने केलेला, वी दी रिजेक्टेड पीपल ऑफ इंडिया. योगेश मैत्र ही एक अनुवादाच्या क्षेत्रामध्ये आणि प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून तो इंटरफेअर करत आहे, हेही सांगायचं. वी दी रिजेक्टेड पीपल ऑफ इंडिया हे त्याने कविता संग्रह माझा इंग्रजीमध्ये अनुवादित केलेला आहे. मी काही
वॉटर आणि कास्टवर काम करतो आहे. याच्या आधी खैरलांजीवर मी हिंसेवर काम काही केलेलं आहे. आणि आता कोविड जी भयंकर महामारी सुरू आहे त्याच्यामध्ये एक चित्रकलेचं मी काम करतो आहे. आणि डॉक्टर महेंद्र भवरे यांच्यासोबत फुले आंबेडकरी कोशाच मध्येही एक काम करतो आहे. तर हाचा समकाल आणि या समकालामध्ये माझ्या कवितेच्या निमित्ताने मी कोणत्या पद्धतीचा हस्तक्षेप करत आहो याच्या संदर्भात मी काही मांडत असताना काही 2 उतारे मी तुमच्या पुढे ठेवतो. कारण की या दशकामध्ये काय झालेलं आहे आणि आता जे नवीन हे सगळं लॉकडाऊनच्या नंतर जे नवीन जग येणार आहे ते या दशकाचा मी पहिल्यांदा तुमच्या पुढे विचार ठेवतो की हे सामाजिक सांस्कृतिक पर्यावरण हे कशा पद्धतीचं आहे आणि यामध्ये माझी भूमिका कोणती आहे, माझा स्टँड काय आहे. 2 उतारे मी तुमच्या पुढे ठेवतो. अभिव्यक्त होणे ही अत्यंत गंभीर जोखीमपूर्ण सांस्कृतिक राजकीय कृती आहे असे मानणाऱ्यांपैकी मीही आहे. आजचा काळ न्याहाळताना माझी संवेदनशीलता प्रचंड हादरून जाते आहे. आजच्या युगात धर्माचा झेंडा घेऊन आणि बंदुकीच्या टोकवर हिंसा आणि दहशत सामान्य माणसाच्या काळजात थरकाप उडवत आहे. धार्मिक मूलतत्वात जल्लोष साजरा करीत आहे. अशा काळात आपली वाटचाल सुरू आहे. पेशावरच्या शाळेत इस्लामी दहशतवाद्यांनी चिमुकल्या उमलत्या फुलावर बेछूट गोळीबार करून त्यांचे जीवन संपवले. याच काळात पॅरिस मधला उंच आशा आकांक्षाचा आयफेल टावर दहशतीने थरथरला. शार्ली एब्दो या निधर्मी व्यंगचित्र साप्ताहिकावर हल्ला करून व्यंगचित्रकाराला ठार केले. बुद्धाच्या डॉक्टर आंबेडकरांच्या लोकशाही देशातही भगव्या दहशतवाद्यांनी रॅशनल विचाराची भूमिका घेणारे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर असतील, धर्मव्यवस्थेला अर्थव्यवस्थेला सामान्य माणसाच्या बाजूने प्रश्नांकित करणारे कॉम्रेड गोविंद पानसरे, धर्मचिकित्सा करणारे एम कुलबुर्गी या तिन्ही सामाजिक आर्थिक समतेची मागणी करणाऱ्या व विवेकवादाचा आग्रह धरणाऱ्या क्रांतिकारकांचा खून केला. दादरी प्रकरणामध्ये घडलेली मोहम्मद इखलाक यांची हत्या, पहलू खानची हत्या, लव जिहाद, घर वापसी, रोहित विमलाचा शैक्षणिक मर्डर, जेएनयू मधील कन्हैयाचा आझादीचा नारा, नुकतीच घडलेले ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या, कांच्या इल्ल्या यांना येत असलेल्या जीव मारण्याच्या धमक्या, ह्या साऱ्या प्रकरणामधून धर्मनिरपेक्ष विवेकवादी विचाराचा आवाज दाबला जात आहे. लोकशाही राज्यात विरोधी पक्ष फार महत्वाची भूमिका अदा करत असतो, परंतु या काळात अशा आवाज असणाऱ्या विरोधी पक्षाची अनुपस्थिती खटकते. कवी लेखकही विरोधी पक्षासारखाच असतो, पण सन्मानी अपवाद सोडता त्यांची अनुपस्थिती प्रचंड अस्वस्थ करणारी आहे. दुसऱ्या बाजूने काय सुरू आहे आतापर्यंत जे झालेलं आहे की दुसऱ्या बाजूने चोहूबाजूनी जागतिकीकरणाचे सपाटीकरणाचे वारे वाहत आहे. महाकाय अजब जबड्याचे जेसीबी बुलडोजर सामान्यांना तुडवून जात आहे. वावर शिवर मृत्यूचे स्मशानघाट झाले आहेत. जीवघेण्या स्पर्धेत बेरोजगारी तरुणांचा फौसफाटा दिवसेंदिवस वाढत आहे. तृष्णा शेअर मार्केटच्या मारक्या बुलवर विराजमान झाली आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतून परस्पर विरोधी ग्लोबल गावकूस आकाराला येत आहे. एकीकडे कणा मोडलेल्या भुईभरत्या झोपड्या तर दुसरीकडे मॉलचे संगीत बांधकाम आहे. एकीकडे ओस पडलेली गावे एखाद्या टीव्ही झालेल्या माणसासारखी अंथरुणावर शेवटचा श्वास मोजत आहे, तर दुसरीकडे शहरे महानगरे श्रीमंतीने सूज आलेली गर्दी गुंगाटातून वाटचाल करीत आहे. एकीकडे दुकानात स्वच्छ बिस्लेची बाटली आहे, पण ती खरेदी करायला खिशात दमडी नाही. एकीकडे स्मार्ट इंटरनॅशनल स्कूल आहेत, तर दुसरीकडे नगरपालिकांच्या शाळांना अनुदान नाहीत, छप्पर नाहीत. या ग्लोबल युगात माणसांना अन्यायाच्या विरोधात ओरडण्यासाठी घसेही नाही.
येथील टीव्हीवर कुरूप माणसाचे चेहरे दिसत चेहरे दिसत नाहीत. येथे आस्थेचा कारोबार तेजीत आहे. विषम असली म्हणून काय झाले, म्हणे स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. या ग्लोबल गावकुसात महान लोकशाहीत भांडवलशाही दबा धरून बसली आहे. तिच्या सत्तेच्या सूत्रधारांनी स्लोगनही जाहीर केली आहे. वॉर आणि बिझनेस मध्ये सब जायज आहे. आजच्या ह्या प्रचंड उलथापालथीच्या काळात मी संवेदनशील कवी लेखक म्हणून, चित्रकार म्हणून आजचे या काळाला काही एक संवेदनशील प्रतिक्रिया मी माझ्या कामातून देऊ इच्छितो. तर आजचा हा जो काळ आहे, त्यानंतर हा जो कोविडचा काळ आहे, हे जे महाभयंकर मृत्यूचे सत्र सगळ्या जगभर आणि भारतभर असं तुमच्या पुढे येऊन ठेवलेले आहे, त्याला या देशामध्ये धर्माचा रंग दिला गेलेला आहे. या देशातला भुकेल्या माणसांवर हे मोठं संकट आलेलं आहे. गरिबी, जातीयते एवढं भयंकर असताना जातीयताही संपायला तयार नाही. जातीयतेचे चटकेही आहे. आणि स्त्रियांचा तर घरात लॉकडाऊन झाल्यानंतर घरात भुक्याचा मार आणि बाहेर मार ती सहन करते. तर वेगवेगळे या कोरोनाच्या काळामध्ये वेगवेगळे संदर्भ याला चिकटले गेलेले आहे. म्हणून मी पहिली माझी कविता तुमच्या पुढे ठेवतो. सोशल डिस्टन्सिंगची कविता, सामाजिक अंतराची कविता. पुन्हा एकदा ह्या कोरोना काळात त्यांच्यामधील आणि आमच्यामधील सामाजिक अंतर अधिक स्पष्ट झाले आहे. पुन्हा एकदा ह्या कोरोना काळात त्यांच्यामधील आणि आमच्यामधील सामाजिक अंतर अधिक स्पष्ट झाले आहे. ते आपल्या बाल्कनीत येऊन कृतज्ञतेतून थाळ्या वाजवतात आणि आम्ही जीव मुठीत घेऊन कोसो दूर पायपीट करीत निघालो आहे. ते सुरक्षित, आम्ही पुन्हा बेवारस. काल आयफोन वरून मित्र म्हणाला, घाणेरडे कुठले, तेच फलवत आहेत विषाणू. काल आयफोन वरून मित्र म्हणाला, घाणेरडे कुठले, तेच फैलवत आहेत विषाणू. एफबीवर दातीवाटीच्या भयग्रस्त धारावीचा फोटो खाली एकाने केली कॉमेंट्स, बॉम्ब टाका धारावीवर. टीव्ही ऑन करून पाहिले तर झुंजत होत्या कोंबड्या आपापसात, घृणाने द्वेषाने भरलेल्या टीआरपी वाढवत. दिहाडी मजुराच्या पोटातील बेबसीचे चित्र कसे नजरे आड करायचे आणि ह्या धर्मांध मेंदूचे निर्जंतुकीकरण कशाने होईल. ऑनलाईन सर्वच दिसत होते. कोणी खेळत होते रोमॅन्टिक गाण्याच्या भेंड्या, कोणी जुन्या फोटोतून भूतकाळ कुळवाळत होते, कोणी खाण्याचे पदार्थ बनवत होते, कोणी छान छान कविता म्हणत होते. क्रूर काळ एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर ओझे चढवून थकलेल्या पावलांनी चालत होता. मी कसा पुस्तक वाचू शकतो निवांतपणे? मी कसा पुस्तक वाचू शकतो निवांतपणे? मी कसा शांत झोपू शकतो सुखाचा? मी कसा आरशात चेहरा न्याहाळू शकतो कुरूप? काळ पाठीवर सोटे मारत होता. 40 कोटी बेरोजगार हात शेकडो किलोमीटरच्या पायपिटीचे पाय, दिव्याखालच्या अंधाराचे आक्रोश लॉकडाऊन मध्ये अधिकच गहिरे होत होते अंतहीन. अशी माझी कविता. यानंतर मी किंकाळी नावाची कविता तुमच्या पुढे ठेवतो. की ही किंकाळी जी कविता आहे, या कवितेत जे भयंकर वेगवेगळ्या प्रकारचे जात, वर्ण, लिंग, या सगळ्या प्रकारची, आर्थिक विषमता, या सगळ्या प्रकारची जी आव्हानं कोणती आहेत त्या संदर्भात ही कविता आहे. आणि ही किंकाळी या काळातलं एक भयंकर रूप आहे, हे मी तुमच्या पुढे ठेवतो. किंकाळी, क्रूर काळीकुट्ट, अनुस्फोट करणारी कर्कश किंकाळी, तुमच्या भगव्या, हिरव्या, निळ्या रंगात मिसळली आहे. ती तुम्हाला दयेने काठी देते आंधळी समजून, पाणी पाजते प्यासे समजून, मायने कुरवाडते
पोरके म्हणून ही किंकाळी. ही किंकाळी झाली आहे शतकाचा कळस इतिहासाच्या थकलेल्या नजरेसमोर. ही किंकाळी झाली आहे आयडॉल क्षितिजावर टेकअप करणारा येणाऱ्या पिढीची. ही किंकाळी झाली आहे खुर्ची राऊंड टेबल झाली आहे, जिथे घेतले जातात निर्णय, जिथे विकले जातात कायदे रद्दी, जिथे भंगाराची ठरवली जाते प्रतवारी, जिथे माणसाचा चेहरा होतो प्लास्टिक सर्जरी, जिथे तत्ववेत्ता बदलतो निष्कर्ष, जिथे एक्झिट पोल करतो बदनामी, जिथे इंटरपोल पब्लिश करतो सराईत गुन्हेगाराची लिस्ट, जिथे इंटरपोल पब्लिश करतो सराईत गुन्हेगाराची लिस्ट, जिथे भंपक पुस्तक होते बेस्ट सेलर, जिथे सुडो कल्चर होते एस्टॅब्लिश. ही किंकाळी मायच्या दुधात मिसळून तुम्हाला लुसलुसू पिता. ही किंकाळी अँटीव्हायरस म्हणून चिंतन कक्ष असते लोडेड. ही किंकाळी बहिणीच्या निरागस डोळ्यांचा बुरखा घालून आली आहे. ही किंकाळी तुमचे भाताचे गव्हाचे मक्याचे पीक जमीनदोस्त करेल. तिच्या जेसीबी महाकाय जबड्याने जल जंगल जमीन फस्त केली. या किंकाळींचा मेन होल मध्ये सुरू आहे वापर, सुरू आहे वावर. ही किंकाळी तुम्हाला बहिरी करेल, मुके करेल, आंधळे करेल आणि करेल विवेकिनी. ही किंकाळी ऐकू नका, ती लवकरच पृथ्वीव्यापी होणार आहे. आता तुम्ही कुठल्या व्हर्च्युअल प्लॉटमध्ये असणार आहात, सुरक्षित आरक्षित. अशी ही किंकाळी या काळाची आहे. यानंतर मला खूप सारे मेसेज आले की तुमची बीपीएलचा गहू ही कविता तुम्ही म्हणाच म्हणून. तर मित्रांनो, ही विदर्भ महाविद्यालय किंग एडवर्ड महाविद्यालयामध्ये एम ला असताना ही कविता तेव्हा लिहिलेली आहे की बीपीएलचा गहू देत नाही जगू आणि देत नाही मरू. यामधला पहिला जो पॅरेग्राफ आहे तो मला लागू होत नाही, परंतु एकूण कविता याच्या काळाला लागू होते आहे की बीपीएलचा गहू देत नाही जगू आणि देत नाही मरू. विद्यापीठाच्या चक्रा मारून मारून मिळाली आहे हाती पदवीची पुंगडी. त्या भरोशावर शिकवतो आहे कॉलेजात तासिका तत्वावर. घेत नाही कुणी फारसे गंभीर विद्यार्थी सुद्धा. ते वापरतात गाईड डोळ्यात देखत, यापेक्षा काय असू शकते अवस्था वाईट. सगळीकडे माझा सुरू आहे वापर, तरीही मिसाईलची दिशा बदलू शकतो मी. मी अपत्य डिजिटल युगाचे, मी अपत्य डिजिटल युगाचे पण आभासी. तरीही मी अपत्य डिजिटल युगाचे पण आभासी. मोबाईलवरून बोलतो गरजवादी म्हणून, उड्डाणपुरम चालतो धापा टाकी. गुगलवर सर्च करतो आम्ही आणि ते, आम्ही www.job.com वर आणि ते www.sex.com वर. असे घडत असले तरी माझ्या आडनावावरून समजणारे इंगित ते लपवू शकत नाही आणि आलेली निनावी उखारी दाबू शकत नाही. अवयवांची एक्सपायरी डेट घेऊन बाप रिटायरमेंट वरून आला आहे भंगारात. आई ही कुटुंबाच्या ग्राइंडरमध्ये घरंगली आहे. बहीण डेली न्यूज मधील स्त्री अत्याचाराच्या सेन्सिटिव्ह न्यूज वाचून आली वयात. भाऊ उभा आहे एम्प्लॉयमेंटच्या रागे. माझी रूम लो लेटची, टॉयलेट स्वतः वॉश करणे हे राज. कोणी गेस्ट आला तर वेगवेगळे चार्ज. टेबलावर एकावर गाजलेली पुस्तकं, अमर्त्य सेन तर मार्टिन लुथर किंग, म्हणून तर आली जगण्याला झीम. झोपण्यासाठी रद्दीतील द टाइम्स, द हिंदू, इंडिया टुडेचे अंक. चेहरा पाण्यासाठी आरसा, मेकअपसाठी क्रीम, दात घासण्यासाठी टूथब्रशवर फ्री ब्रश. अंदर का मामला म्हणून निकर बनियन, एक टी शर्ट, एक जीन्स, एक शू. डिफेक्टिव्ह सेल मधला सोडून गेलेल्या प्रेसीचे मोबाईलमध्ये सेव्ह केलेले मेसेज, आतापर्यंतची डेट प्रॉपर्टी, जी की कोणत्याच बँकेत मॉर्गेज होऊ शकत नाही. बँक माझ्यासारख्या गरजवंताला कर्ज देऊ शकत नाही. जनरल ऍटिट्यूड, फू बाय फू फुगडी फू असतो खेळत. शॉर्ट इम इज अ डेंजरस, लो इम इज अ क्राईम. करिअर गायडन्स घ्या, पर्सनॅलिटी डेव्हलप क्लास लावा,
पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा. सबका मालिक एक है. श्रद्धावर सबुरीवाला बंदा कैसा नेक है. मला माहित आहे बॉडी इंडेक्स कसा मेंटेन करायचा, पण मेचच्या डब्यातून घसरण्याचा अंदाज येतो. पोळ्यात असतो सोडा कमी धकावे म्हणून. भातात अळी निघण्याची धास्ती आणि गहू असतो बीपीएलचा, जो जगूही देत नाही मरूही देत नाही. साखर झोपेतही पडतात मला पिळून टाकणारे प्रश्न. पृथ्वी असते कचऱ्याचा ड्रम, त्यात एड्सने माणसं भरून पडलेली असतात. उरलेले जीव जिवंत कुणी किंकाळ्या फोडत असतात. उपाशी तापाशी लेकरे मायच्या स्तनातून दूध ओरबळून काढत असतात. पत्रवाळीवर वाढलेले असतात. भाकर भाजीऐवजी बॉम्ब काढतुसे, पाण्याऐवजी दारू अशुद्ध पाणी. स्त्रियांचा झाला असतो कॉर्पोरेट डीलमध्ये. निग्रोंची गुलाम म्हणून झाली असती खरेदी विक्री. अस्पृश्यांना वाढले असते पाणी दुरून, ठेवले असते दूर शस्त्रांनी पुस्तकांपासून. स्कॉलरचे रिसर्च पेपर, पीएचडीचे थिसीस चोथा केल्यावर येथे वर्तमानपत्राची ब्लू प्रिंट मेंदूच्या डेस्कटॉपवर. मी होतो जुलसात सामील. थोडे पोटिशियन शिल्लक आहे क्रांतीचे म्हणून. जुलूस येतो चिडखोर अंगावर चाल करून येणारा. जुलूस येतो चिडखोर अंगावर चाल करून येणारा. जुलूस येतो न्याय हक्काच्या मागण्या पेलणारा. जुलूस येतो कलेक्टर ऑफिसवर अंगणवाडी सेविकांच्या मागण्या घेऊ. जुलूस येतो विधानसभेवर शेतकऱ्याचा आत्महत्येचा निषेध नोंदवून. जुलूस येतो WTOवर साम्राज्यशाहीच्या विरोधात तिसऱ्या जगाची भूमिका घेऊ. मी एकटा असलो तरी लाखोंच्या बरोबरीने म्हणत असतो मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. मी करत असतो चिंतन तेव्हा ढुंडाळत असतो वाघ डायनासोर या प्राण्याच्या बरोबरीने माणसाचा नामशी सोन्याचा नंबर, किंवा क्लोन मधील माणसाच्या हृदयाचे ठोके, त्याच्या मेंदूतील जिवंत विवेक, किंवा ग्लोबल वॉर्मिंग मध्ये स्लम एरिया किती क्षणात बुडणार आहे याचा भीतीदायक अंदाज मी घेत असतो. नाही कुणी पाठीशी किंगमेकर गॉडफादर, नाही पॉलिटिकल बॅकग्राऊंड तुमचं कॅलिबर नाही स्वीकारत. ब्लाइंड फेलो सिस्टीम तुमच्यामधील ते विचारत असतात बॉडी लँग्वेज मधून. बफे मधील औपचारिक गप्पा, तुम्ही कोण, हा तुम्ही कोण, तुमचं काय काम. अरे एड्या लांबनच हाय बाय, तू टकल्या टायर सारखा कुंजत राय. ज्यांना अनुभवायचे असेल अनटचेबल या वर्डचे टेरर, त्यांनी एक वेळ करून पाहावे. सेल्समॅन होऊन VIP कॉलनीत मार्केटिंग करताना दारादारावर नॉक करून पाहावे. कुत्र्यापासून सावधान, सेल्समॅन नॉट अलाउड, वासाव्या पाट्या. रेड लाईट एरियातील गिऱ्हाईकांच्या प्रतीक्षेतील मुलींच्या चेहऱ्यावर व्हावे सुन्न. रात्रीचा फुटपाथ करावा जवळ. कुडकुडणाऱ्या देहावर घ्यावी गोधडी. डोकवावे नाकावर बोट न ठेवता सार्वजनिक संडासात. भाकरी एवढी गारांची जमीन उलिताला पाहावी पेरून. मोलकरींसारखी पाहावी धुनी भांडी घासून. वाड्यावर सालदार म्हणून वेडबिगारी पाहावी करून. सावकाराचे चक्रीवाढ व्याज पाहावे घेऊन. पाहुण्यांसाठी शेजारी पाहावी कब्बशी मागून. पाहावा प्रवास करून रिझर्वेशनच्या डब्यात विना तिकीट. नंतर TCच्या अहवालाला जावे समोर. एवढ्यावरच नाही भागले तर आपली जात बुद्ध भंगी ढोल पारधी वगैरे सांगून पाहावी. आणि उच्च जातीतील एखाद्या मुलीला मागणी घालून पाहावी. कुंदन शहारे म्हणतो, मी आपल्या मागण्यासाठी संसद भवनात करू शकतो आत्मदहन, पण मला जगायचे आहे. मोरक्या म्हणतो, साले प्रश्न एक असूनही आपली संघटना सलवकराची होऊ शकली नाही. आपण या इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये नाही तरबेज, नाहीतर आपल्यालाही पोहोचवता आला असता जनमानसात युथ फॉर इक्वलचा मेसेज. इनव्हॅलिड इनजस्टिस समूहाला कुचलून स्टंट करतो म्हणतो, पण बॅकिंग भेटत नाही. आपण सिस्टीम मध्ये वेटिंगवर राहत नाही. तू करतो क्रांतीचा विचार म्हणून वरच्या बैठकीत चर्चा आहे. तुला नोकरी लागण्याची कुठलीच उरत नाही शक्यता, म्हणून माझ्यासारख्या मित्राचा सल्ला एक, गप्प राहा म्हणजे तुला हवं ते मिळेल, नाहीतर साऱ्यांशीच खटकेल. अजूनही मित्राशी बोलावं तर आपले आउटगोईंग आहे बंद. ज्यांच्याकडे मागावी फिर्याद ते आउट ऑफ कव्हरेज. माझं दुःख समजून घेण्यासाठी कुठला स्पायडरमॅन येत नाही. अद्भुत हॅरी पॉटर आमच्या प्रश्नाविषयी बोलत नाही. आणि अमेरिकेचे यान आमच्या झोपड्यांची हेरगिरी करत नाही. आणि BPLचा गहू जगूही देत नाही मरूही देत नाही. मित्रांनो, अशी ही कविता आहे. त्यानंतर
त्यानंतर बक्कल नंबर 1518. माझे वडील पोलीस खात्यामध्ये होते आणि त्यांच्यावर ही लिहिलेली एक कविता आहे. एका पोलीस बापावर मी लिहिलेली कविता आहे. बक्कल नंबर 1518. पोलीस खात्यात असलेला माझा बाप, छातीवर गौरवाने एक नेमप्लेट, लिहिले आहे त्यावर नाव अभिमान शंकरवचार हुद्दा हो हे कॉ, बक्कल नंबर 1518 महाराष्ट्र. खाकी ड्रेस, बूट, पट्टा, टोपी, टोपीवरील पितळी गुंडीवर राजमुद्रा, त्याखाली लिहिलेले बोधवाक्य सत्यमेव जयते, लॉ ऑर्डरची फॉलो वृत्ती. बाप आम्हाला क्वार्टरच्या खोलीत झोपून डोळ्यात तेल घालून गावच्या वेशीवर गस्तीला जायचा, पेट्रोलिंग करायचा, छापे टाकायचा, बंदोबस्तवर असायचा. हिंदू मुसलमानच्या दंग्यात डोक्यावर हेल्मेट चढून लाठी घेऊन असायचा. बापाने कधीच कर्तव्यात केली नाही कसूर. वर्दीला शोभेल असाच त्याचा नूर, म्हणून बापाने कधीच कर्तव्यात केली नाही कसूर. वर्दीत शोभेल असाच त्याचा नूर, म्हणून गुंडे, दादा, चिडीमाळ बापाला आदराने वागायचे, आदराने बोलायचे. साहब म्हणून अदमीने बोलायचे. अवैध दारूच्या ठियांना जेरबंद करताना बाप शिवला नाही कधीच दारूला, किंवा घेतला नाही तुटकाचा एखादी कश. आई सांगते तुझ्या बापाने 5 बोटाची कधीच मारली नाही थापड, आणखीन दिली नाही शिवी कधी मायवरून. आई सांगते तुझ्या बापाने 5 बोटाची कधीच मारली नाही थापड, आणखीन दिली नाही शिवी कधीच मायवरून. बाप मांग मत खाओ तन के रहो, टका है तो टक नाही तो टक टक देख, असा जगरहाटीचा अनुभव सांगायचा. आंबेडकरांचे एखादे पुस्तक आणून द्यायचा. लोक सांगतात कित्येक आई बहिणीच्या संसाराची उद्ध्वस्ता रोखली असेल तुझ्या बापाने, काहींसाठी त्यांचा सल्ला ठरला मोलाचा. म्हणून म्हणतायत नवीन पोलीस, काकासारखेच इमानदारीने राहू. कित्येक छिडीमार, पाकिटमार, गुत्त्यावाले, मटकेवाल्यांचे डोळे उघडले बापाने. बाप आता कर्तव्य बजावून झाला आहे लोहालंगर, आला आहे रिटायरमेंटला. झाली आहे त्याची नजर अंधूक, थरथरत आहेत त्याचे हात. बापाने वाचली माणसं, तुडवल्या वाटा, जगला मूल्यांना घेऊन. म्हणून तिरकस लोक म्हणतात तुझा बाप म्हणजे ना नफा ना तोटा. पण तुटपुंजा पगारात नाही बांधू शकला घर. मुलं शिकून मोठी व्हावीत, चांगल्या रस्त्याने जावीत, हीच लॉंग लाईफची स्टेट मानली बापाने. आईच्या वाक्याने जातो भरावून तिचे शब्द, तुझे वडील पोलीस होण्या अगोदर जायचे मजुरीला. आपल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांनी टाकली आहे गिट्टी, डांबर वगैरे वगैरे. या गर्दीत, या देशाच्या गर्दीत बाप मला दिसतो. गर्दी आहे भय, गर्दीत अंधारात बंद, दिशाहीन गर्दी. या गर्दीला कोण करतो आहे नियंत्रित, गर्दीच्या पाठीवर व्यवस्थेचा कोडा. गर्दी उपाशी तापाशी, गर्दीचं वय शतकाचं. पण मला दिसतो राबणाऱ्या माणसांमध्ये. बाप मला दिसतो राबणाऱ्या माणसांमध्ये. कथनी आणि करणी एक आहे त्याची. डोंगर चढताना आठवतात त्याचे कष्ट, आभाळ न्याहाळताना आठवतात त्याचे डोळे. त्यांनी दिले आहे जगण्याचे मूल्य, मी मोजू शकतो उंची माणसाची. ज्या हातात घडे नवे निर्माण, त्या हातालाच पकडून आलो आहे मी इथपर्यंत. असा माझा बाप माझ्या कवितेमध्ये आहे. यानंतर 2 कविता स्त्रियाविषयीच्या जाणीवीच्या मी तुमच्या पुढे ठेवतो. ही भारतातील स्त्री, त्यातल्या दलित स्त्री, ही या देशाच्या शेवटच्या पायदानावर उभी असलेली स्त्री आहे आणि तिचे शोषण आहे. स्त्री एक प्रकारे शोषण, तिच्या जात म्हणून आलेलं तिचं दुय्यमत्व आहे, जात म्हणून आलेलं शोषण आहे. आणि स्त्री असणं म्हणजे लिंगभेदामुळे तिच्या आधारित तिचं शोषण, आणि गरिबीमुळे म्हणजे वर्ग आधारित तिचं शोषण. अशा तिहेरी शोषणाची शिकार माझी भारतातली स्त्री
आहे, दलित स्त्री आहे, त्या संदर्भातली एक कविता. आणि जे खैरलांजी प्रकरण झालेलं आहे आणि त्या खैरलांजी प्रकरणामध्ये एक या देशातली स्त्रीविषयी काय लोकांचा दृष्टिकोन आहे समजून येतो. किती त्या खैरलांजी मध्ये प्रियंका भूतमांगे या हिच्यावर ही माझी कविता आहे. प्रियंका भूतमांगे. खैरलांजी प्रियंका भूतमांगे. चहामध्ये ब्रेड बुडवताना येत होता विचार, भूतमांगेच्या कुटुंबासोबत नेमके काय झाले असणार. राहून राहून वाटत होते हा सारा जीवघेणा प्रकार आपल्याच घरी झाला आहे. मनातला उद्रेक झाला होता पंचशीलचा ध्वज खांद्यावर घेऊन निषेधाच्या मोर्चात सामील. वर्तमानपत्र सारखे रंगून येत होते दर दिवसाच्या घटनांच्या नाटकांनी. का बोलत नसाव्या संघटना प्रियंकाविषयी, का वाटत नव्हती लाज संबंध मानवी जातीला. ह्या अशा प्रश्नांचा भिंगरवटा मन कोरत कोरत नेत होता. संविधानाचे त्या दिवशी प्रियांबल कितीतरी वेळ वाचले, मानवी हक्काच्या कलमावरून फिरवली नजर, तरीही मेंदूमधून प्रियंकाचा उद्ध्वस्त घराचा फोटो, सॅल्यूट मारणारी प्रियंका नजरेसमोर जात नव्हती. आजही कॉलेजच्या दिशेने निघणाऱ्या तरुणी पाहिल्या की मला प्रियंकाची आठवण येते आणि मी सुन्न होत जातो. अशी या देशातील स्त्रीच्या वाट्याला आलेलं दुःख आहे, दलित स्त्रीच्या वाट्याला आलेलं आहे. की मग ही भारतीय स्त्री कुठे कुठे कशा कशा रूपात मला दिसते, या संदर्भातली एक कविता मी तुमच्या पुढे ठेवतोय. ती मला भेटली राजकुमारांच्या गोड गुलाबी स्वप्नातल्या भुलभुल्या बनात, गंजलेल्या सर्वच गंभीर धर्मग्रंथांच्या पानात. ती मला येथे भेटते, ती मला तेथे भेटते, क्षणासाठी भेटते, हजारो वर्षापासून भेटते. ती राहते स्पेस बंगल्याच्या कॉलनीत, निमुळत्या रस्त्याच्या झोपडपट्टीच्या गल्लीत. ती मला भेटते पुरुषाच्या जाहिरातीचे मादक पोस्टर न्याहाळत, लोकल ट्रेन पकडण्यासाठी तगमग करीत, स्वतःसाठी अंतर्वस्त्र पारखून खरेदी करीत, पोटच्या गोळ्यांना दूध पाजताना सहस्र झाराने पाजरत. तिला ओरबडलीच कुणाची जहरी नजर तर, क्या माँ बहीण नहीं है क्या, डोळे वटारून शिवी हसवी. ती या न रावजी म्हणून गिऱ्हाईक खेळते, पिंजऱ्यातील पोपटांना लाडीवाळ बोलते, आवडलेली फुले हुंकते, केसावर मारते, पहिल्या पावसात भिजते जशी लांडोरीन मोहरते. तिने मुकळे केस केले तर सूर्यालाही ग्रहण लागते. तिने एक मिस कॉल दिला तर कागदाची रिंगटोन वाजते. गालिबी ही तिच्यासाठी डुबलं आहे प्यालात, कृष्णाने आवडला आहे बासरीची तान, तुम्हालाही कसे येईल तिच्या सुगंधातून भान. डोंबाऱ्याच्या खेळात चालते तिल तोड सावरीत, जखमांनी विवळणाऱ्या दवाखान्यात नर्स म्हणून जखमावर फुंकर घालीत. ती मला भेटते दयेचा कूस पेलवीत. ती मला भेटते सुकलेल्या ओठांची, करपलेल्या त्वचेची, छिपऱ्या केसांची, मळकट कुंबट वासाच्या कपड्यातील, मनगटाने शेंबूळ पुसणारी, माळरानात कापूस वेचणारी, फळे विकणारी, तिथली मागे चालणारी, खतावरचे कागद धुणणारी, साक्षरतेच्या शाळेत कंदिलाच्या अंधुक उजेडात मुळाक्षरे गिरवणारी, सोरीकसाठी आलेल्या पाहुण्यांपुढे खालच्या नजरेने पाहणारी, रोजगार हमीच्या यादीतील एक मजूर, एक मोलकरी, संस्कृतीचा बुरखा घालून जाती व्यवस्थेत भरडलेली. ती मला भेटते सेकंड हँड म्हणून पुरुष सत्तेच्या अजेंड्यावर. एकदा ती मला दिसली अबोरामधील प्रसन्न कॅबिन मध्ये, सिरगारीचे झुरके घेत, लब्ध प्रतिष्ठे मध्य चाखत, हाय हॅलो करीत, रूढी परंपरांना तुडवत गप्पात बिंदास सैल झालेली. हायकोर्टाच्या जस्टिस पुढे आर्ग्युमेंट करीत, टायटॅनिक मधील केंटच्या कातीव देहात, गंभीर चित्रपटामध्ये वावरणाऱ्या नंदिताच्या डोळ्यात, मोनालिसाच्या हास्यात, अजंता चित्रातील काळ्या राहणीच्या विहिरणीच्या काळ्या रंगात, तल्लीन कथ्थक नृत्याच्या मुद्रेत, नामदेव ढसाळच्या कवितेत. ती संसदेत पोटतिडकीने प्रश्न मांडते, प्रसंगी अश्रुधूर लाठीचार्ज झेलते. ती मला दिसते खांद्यावर झेंडा घेऊन स्त्रियांच्या सामाजिक आंदोलनात. ती म्हणजे काय? ती म्हणजे
अकस्मित कुंबडेचा 300वा बळी, ती म्हणजे कुरूपता, हफीम, दारू, थुकलेला थुका, ब्लॅक हिटलरचं त्वेषाचं काळीज, हजार विंचवांचा दंश, उद्ध्वस्त झुलता पीस. ती म्हणजे नितळ स्वच्छ बिसलरीची बाटली, वाळवंटात अरबाचं पाणी शोधणारं काळीज, सम्राट अशोकाच्या कर्लिंगच्या युद्धातील जिवंत उरलेला श्वास, बुद्धाच्या भिक्षापात्रातील तळसंदर्भ शोधणारी यशोधरीची नजर, पृथ्वीचं सौंदर्य, सत्याचा, मानवतेचा, कल्याणाचा गजर, ती नाही म्हणजे काहीच नाही. मोराला पाय नाही, धरतीला अंबर नाही. ती नाही तर दळताना जात्यावर कोण गाणार ओव्या, अंगाई रुसणार, मॅक्झिमम ग्वारकी मदर कशी मांडणार, सुगरणीलाच फक्त खोपा विणता येतो, रापलेल्या हातानेच कापता येते गवत. ती म्हणजे मधाच्या समृद्ध सहस्त्रधारा, ती म्हणजे खूप काही, ती काही हातात लागत नाही, ती हातात लागत नाही. या काव्य वाचनातली एक शेवटची कविता मी तुमच्या पुढे ठेवतो आणि मी तुमची रजा घेणार आहे. डॉक्टर आंबेडकर, आजचा काळ, डॉक्टर आंबेडकर, त्यांचा विचार, त्यांचा संघर्ष आणि आपल्या या शतकातल्या आमच्या भूमिका काय आहेत, आणि एकूण ही आजच्या सगळ्या याच्यावर प्रकाश टाकणारी कविता आम्ही तुमच्या पुढे ठेवतो. बाबासाहेब, आम्ही कवींनी ठरवून टाकले आहे तुझ्या प्रत्येक जयंती पर्वावर कविता लिहिण्याची प्रोजेक्ट, सेफ झोन मध्ये ठेवून स्वतःला. मीही फारसे वेगळे काही करत नाही या उसनवारीच्या क्षणाला. या शतकातील प्रज्ञेच्या झाडाला फुटलेल्या फुटव्यांच्या स्वप्नासह लागली आहे मेंदू कुरतळून काढणारी वाळवी. सकाळ साखर झोपेत आलेले हत्तीचे कळप मरून पडले आहेत सर्वत्र. म्हणे त्यांच्या डोळ्यात जेतवनाचे डोळे, त्यांच्या डोळ्यात म्हणे त्यांच्या डोळ्यात जेतवनाचे होते निळे आकाश अथांग, आणि त्याच्या कंठात होते संविधान पक्षाचे भयमुक्त गाणे. निरागस मोनालिसा चेहऱ्यावर भर राजपथात फेकले गेले आहे ऍसिड. पोलिसांनी केला FIR दायर कुण्या अज्ञातावर. हॉस्पिटलात तिचे करपून चालले आहे निरागस सौंदर्य, तव्यावरच्या भाकरीसारखे. मायच्या स्तन लुसलुसू दूध पिणाऱ्या नवजातकाकडे कर्मकतेने पाहत आहे पुरातन रणगाडा. त्यावर स्वार झाला आहे नागव्याने भगवा आचार्य. त्याच्या अदमखोर मेंदूला झाला आहे पोलिओ, त्याच्या बिभत्स दृष्टीला झाला आहे मोतीबिंदू. हातातोंडाची खूप दिवसांनी गाठ पडल्यावर ताटात कालवली जात आहे माती. अदृश्य नखे असलेल्या हातांनी, ह्याच हाताने विकले आहेत रद्दीत कायदे, आणि ह्याच हाताने माजरीला लावली आहे चटक शांती दूत कबुतरा फाडून खाण्याची. आणि ह्याच हाताने पाजला आहे सत्तेचा माज चढलेल्या घोड्यांचा अफवेचा गांजा. ह्या घडीला तृष्णेचा बाजार वधारत आहे वारेमाव. हा बाजार कुणाच्या भुयांनी नियंत्रित, हा बाजार बोलक्यांची बोंड खपवणारा, हा बाजार राष्ट्रांच्या सीमारेषा ओलांडून चुटकीमध्ये तुमच्या चुलीपर्यंत आलाय. या बाजारात उपाशी लांडग्यांचा कळप, तो तुटून पडणार आहे काळजाच्या स्पंदनांवर, उरल्या सुरल्या विवेकावर. तुमच्याजवळ पर्याय आहे, लोंढ्यात सामील व्हा, नाहीतर ढुंगणावर बाजीराव खा गिफ्ट हॅम्पर म्हणून. तुझे प्रियांबळ वर्तमानात हरघडी तुडवल्या जात आहे पायदळी. या वर्तमानाला शाई आणि कागद पुरवला आहे पोपकनिष्ठांनी. तुझ्या प्रियांबलने फाडली होती नरक यातना दिनारी मनुस्मृतीची पाने. हा प्रियांबळ बुद्धाच्या हातातून फुल्यांच्या हातात, फुल्यांच्या हातातून तुझ्या हातात, आणि तुझ्या हातातून सामान्य माणसाच्या हातात आला आहे निरंतर संघर्ष करीत. या प्रियांबलने अडवली आहे धर्मांधतेची गटारगंगा. ह्या प्रियांबलने मरगडलेल्या मनात अशोक वाटिकेतील मोराच्या थुई नाचणाऱ्या पंखांचे सप्तरंगी रंग चढवले आहेत. जातीच्या मोदक्या कुव्याला खदडले आहे वेशी बाहेर. तुझ्याच प्रियांबलचे ह्या भगवीकरणाच्या लाटेत काय होईल पुढे, याची काळजी सतावते हल्ली भूतमांगेच्या डोळ्यातील या प्रियांबलने, तुझ्या प्रियांबलचे ह्या भगवीकरणाच्या लाटेत काय होईल पुढे, याची काळजी सतावते हल्ली भूतमांगेच्या डोळ्यातील खैरलांजीची पोस्ट खैरलांजी झालेली पाहून. सत्तेने तुझे प्रती घेतले आहे कावे करून कब्जात. तुझ्या पुतळ्यांची आरती ओवाळण्यात
त्यांचे जात आहे प्रेम उतू. खोटे पाने पाजरत आहेत वांझुट्यांना. बेमालून मिसळत आहेत ते तुला विषारी बिया. तरीही किती भुलतापा देऊ दे त्यांना, किती होऊ दे काळ रातांदळा, आम्ही सोडून आणू तुला. तू आमच्या वर्ण वर्ग लिंग प्रांत भेदाच्या लढ्याचे तेजाडचे प्रतीक. ते चढवत आहेत सत्तेचे कळसावर कळस. त्यांच्या खुर्चीच्या खालच्या दबलेल्या मरसन्न किंकाळ्या कशा विसरता येतील. त्यांच्या राज्यात तर कहरच केलाय त्यांनी. संसदेच्या आवारात गाय टाकते आहे सुगंधी पोहटे. 9 महिने 9 दिवस जिनं दुःख सहन केलं, ती मागते आहे राजपथावर भीक. हे असे असले तरी उन्हा आंदोलनातील निखारे फुलवण्यासाठी, शेतकऱ्याच्या गळ्यातील ताणलेला दोर कापण्यासाठी, रोहित विमलाच्या डोळ्यातील स्वप्नांना पुन्हा प्राण फुकण्यासाठी, बिघडत्या अक्रार विक्रार समकालाच्या कृतीला भिडण्यासाठी तुझ्या शस्त्रागारात यावे लागेल आम्हाला पुन्हा पुन्हा. म्हणून ही कविता शेवटची नसेल तुझ्यासाठी. म्हणून ही कविता शेवटची नसेल तुझ्यासाठी. मित्रांनो, अशा काही कविता मी तुमच्या पुढे सादर केलेल्या आहेत. तुम्हाला कशा वाटल्या नक्की मला कळवा. आणि जर आवडल्या असतील तर त्या लोकांपर्यंत आणखीन पोहोचवा. या सगळ्यासह मी तुमचा ब्लू मॉर्निंगच्या आणि सगळ्या टीमचा विशेष आभार व्यक्त करतो. आणि आपण माझ्या कविता ऐकल्या त्याबद्दल मी आपले ऋण व्यक्त करतो. जय भीम, जय भारत.